मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केल्याची एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। मुंबईतील सर्व जमिनीच्या लँड स्कॅमचे बादशाह हे उद्धव ठाकरे असून त्यांच्या डोक्यात कायम लँड स्कॅम सुरू असतं असं वक्तव्य मंत्री आशिष शेलार यांनी केलंय। भाजपाच्या कार्यशाळेत मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। तीन वर्ष ज्या पद्धतीने फक्त आणि फक्त उद्धवजींना टार्गेट करण्याचं जे काम चाललंय ते आपण पाहतोय। लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, उद्धवजींना सगळं काढून घेऊन अगदी आमदारांसहित निशाणीपासून तरी समाधान होत नाहीये। तरी आजही उद्धवजींची भीती वाटते। सांगताना संख्येने आम्ही एवढे आलो, आम्ही तेवढे आलो, पण इकडे ईव्हीएम जिंदाबाद असंही लोक म्हणतायत। आणि त्या एवढ्या ह्याच्यातूनही 20 आमदार 10 खासदार हे उद्धवजींनी आणण्याचं काम केलं। ज्या पद्धतीने गेल्या एक आठवड्यापूर्वीच एका पक्षाची मोठी मीटिंग झाली आणि त्यामध्ये आशिष शेलारांचं नाव घेऊन आशिष शेलार मामा तो कोण, झोलर, याचं उत्तर कुठे दिलंय? तुम्हाला झोलर म्हटलंय। आणि लँड माफिया तर आता तुमचं ज्या पद्धतीने धारावी तो कुठला माफिया आहे? ज्या पद्धतीने गरीब लोकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करता आहात ते कुठला माफिया आहे? एका दुसऱ्याच्या माध्यमातून लँड माफिया करणारे कोण आहेत या महाराष्ट्रात किंवा मुंबईत आता लोकांना कळायला लागलेत। नितेश राणे म्हणताय की गोमूत्र चांगला आहे, मी गोमूत्र रोज पितो। चांगली गोष्ट आहे। गोमूत्र पिऊन एवढी प्रगती आहे तर चांगली आहे, चांगलं आहे। लाडक्या बहिणीचा जी काही संख्या आहे ती कमी होत चाललेली आहे। सरकार अपात्र लाडक्या बहिणींना कारवाई करताना पाहायला मिळते। मात्र ज्यांनी 21 वर्ष पूर्ण केली ऑक्टोबर महिन्यानंतर अशा अनेक लाडक्या बहिणी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत। त्यांच्यासाठी अद्यापही अर्ज भरण्यासाठी तारीख घेतली। बघा, तुम्हाला मला हेच सांगायचं आहे, ज्या वेळेला ह्या स्कीम आणल्या गेल्या अगदी 6 महिन्यात जुलै नंतर, म्हणजे लोकसभा झाल्यानंतर जो झटका लागला त्याच्यानंतर, तेव्हाच सगळे सांगत होते की हे गडबड आहे, हे इलेक्शन गुंडाळून घेणार आणि नंतर, कारण आपल्या राज्यावरती आलेला जो आर्थिक भार आहे तो ऑलरेडी जास्त होता आणि त्याच्यामध्ये अजून, आणि आत्ता तो भार अशक्य आहे असं जेव्हा सुजाता सैनिक ज्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिव आणि ते परिपत्रक काढलं, कारण सगळी सोंगा आणता येतात पण बाकी सोंगा आणता येत नाही। आणि लाडक्या बहिणींना या अनुषंगाने सांगू इच्छिते, आम्ही तेच तुम्हाला सांगत होतो की आमच्या मुलांच्या हाताला काम द्या, आमच्या सुना शिकलेल्या आहेत, आम्ही स्वतः शिकलेलो आहोत, आम्हाला काम द्या। का असे फुकट पैसे कायम मिळत नसतात। स्वतःचा उद्देश साध्य झाला की तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी। मराठी हिंदी सक्तीवरून आपण बघितलं तर शिवसेना भवनासमोर भाजप मनसेकडून बॅनरबाजी सुरू झालेली आहे। बॅनरबाजीमधून ते एकमेकांना प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात। हिंदी भाषेत सक्तीवरून आपण कसं पाहता या बॅनरबाजी? नाही, माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये मातृभाषा, कारण 3 भाषा आम्ही पण शाळेत शिकलो, एक मराठी मातृभाषा, ती भाषा म्हणून नाही तर मातृभाषा, हिंदी आणि इंग्लिश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।